देणारा पहिला राजा. जे पालक आपल्या मुलांना शाळेत घालणार नाहीत त्यांना 1 रुपयाचा दंड ठोकणारा राजा. अंधश्रद्धा, कर्मकांड यावर प्रहार करणारा राजा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घरी जाऊन सन्मान करणारा राजा. बहुजन आणि सर्वसामान्य लोकांच्या मुलांना सक्तीचे आणि मोफत शिक्षण देणारा राजा. समाजातील सर्व घटकांना समान वागणूक मिळावी म्हणून शाळा, पानवटे, दवाखाने सर्वांना खुले करून देणारा राजा. जातीपातीच्या भिंतींमध्ये गाडलेल्या आणि गंजलेल्या महाराष्ट्रात आंतरजाती विवाहास मान्यता देणारा राजा. सती झालेल्या स्त्रियांना सन्मानाचा मार्ग म्हणून पुनर्विवाहाचा कायदा करणारा राजा. कलावंतांना राजाश्रय देणारा राजा आणि सर्वच क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवणारा राजा म्हणजेच छत्रपती राजर्षी शाहू महाराज. म्हणजेच छत्रपती राजर्षी शाहू महाराज. नमस्कार. सन्माननीय व्यासपीठावरील गुरुजन वर्ग व माझे बालमित्र मैत्रिणींनो, मी क्षितिजा विठ्ठल पाटील इयत्ता 7वी क ची विद्यार्थिनी. शाहू महाराजांच्या विषयी मी काही बोलणार आहे. मित्र, तो काळ होता 150 वर्षांपूर्वीचा. छत्रपती घराण्याचं कोल्हापूर पोरका झालं होतं. राज्य होतं पण कर्तबगार राजाच नव्हता गादीला. मंदिर होतं पण गाभाऱ्यात देवच नव्हता. कोल्हापूरच्या संस्थांचा इतिहास एक अंधार युगच लागत होता आणि करवीरची जनता आई अंबाबाईकडे साकडा घालत होती की आमच्या अस्मितेचं रक्षण करणारा राजा आम्हाला लाभू दे. त्या कोल्हापूरच्या अंबाबाईनं आणि डोंगरच्या ज्योतिबानं जनतेच्या मनातील हाक ऐकली आणि राजर्षी शाहू महाराज कोल्हापूर संस्थानाचे छत्रपती झाले. छत्रपती शाहू महाराजांचा जन्म 26 जून 1874 रोजी कागल येथील घाटगे घराण्यात झाला. त्यांचे पूर्ण नाव यशवंतराव जयसिंगराव घाटगे होय. त्यांच्या आईचे नाव राधाबाई होते. कोल्हापूर संस्थानाचे राजे 4 शिवाजी राजे यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी यशवंतराव दत्तक घेतले व त्यांचे शाहू असे नामकरण करण्यात आले. शाहू महाराज लहानपणापासूनच कुशाग्र बुद्धीचे व न्यायप्रिय होते. त्यांनी कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे केले. स्त्री शिक्षणावर अधिक भर दिला. 6 जुलै 1902 रोजी कोल्हापूर संस्थानातील मागास जातींना 50% जागा राखीव करण्याचा ऐतिहासिक निर्णय जाहीर केला. अशा या थोर राजाने 6 मे 1922 रोजी अखेरचा श्वास घेतला. जाता जाता इतकेच म्हणते, माणसांचे